विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं भारतीय शेतीचं स्वरूप किंवा भारतीय शेतीची वैशिष्ट्ये जे आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली। आज आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे महत्त्व। आपण प्रस्तावनेमध्ये मागच्या व्हिडिओत बघितलं की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलाधार आहे। जर देशामध्ये उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र यांचा जर आपल्याला विकास घडवून आणायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला काय मजबूत करावी लागेल? शेती मजबूत करावी लागेल। जोपर्यंत शेती मजबूत होणार नाही तोपर्यंत उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा जो ढाचा आहे हा देखील मजबूत होणार नाही आणि म्हणून शेती विकासाकडे किंवा शेतीच्या प्रगतीकडे लक्ष देणे ही महत्त्वाची जी भूमिका आहे ती भूमिका देशाच्या सरकारला आणि जनतेला देखील पार पाडावयाची आहे। आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय महत्त्व आहे, शेतीची काय भूमिका आहे किंवा शेतीचे काय योगदान आहे हे आपण या आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण पाहू की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो हिस्सा आहे म्हणजे भारतीय शेतीचे जेव्हा महत्त्व पाहतो तेव्हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा। राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा दिवसेंदिवस आपण पाहतो की राष्ट्रीय उत्पन्नातला जो हिस्सा आहे तो हिस्सा कमी होताना आपल्याला दिसतो शेतीचा। म्हणजे 1951 मध्ये शेतीवर विसंबून नसणाऱ्या किंवा अवलंबून नसणाऱ्या लोकांचं जे प्रमाण होतं ते जवळपास 70% होतं आणि 1950-51 मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जो हिस्सा होता तो 59.1 होता। 1950-51 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जो हिस्सा होता तो होता 59.1%। राष्ट्रीय उत्पन्नात किती हिस्सा होता? 1950-51 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो शेतीचा हिस्सा होता हा 59.1% जो आहे तो एवढा दिसतो आणि तो कमी कमी होत जाऊन 2010-11 जर आपण प्रमाण हे बघितलं तर हे प्रमाण आपल्याला दिसतं 14.6%। हे प्रमाण झालं 14.6%। जरी हे प्रमाण आपल्याला कमी होताना दिसत असलं तरी सुद्धा जेव्हा आपण इतर देशांशी तुलना करतो, इतर प्रगत देशांशी जेव्हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना करतो तेव्हा मात्र असं लक्षात येतं की इतर देशांच्या तुलनेमध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत किंवा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जो हिस्सा आहे तो आजही आपल्याला प्रगत देशाच्या तुलनेमध्ये कसा दिसतो? जास्त दिसतो। प्रगत देशाची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा असं लक्षात येतं आपल्या की इंग्लंडमध्ये फक्त 2%, इंग्लंडमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा जो हिस्सा आहे तो 2% आहे। अमेरिकेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जो हिस्सा आहे तो 3% आहे। कॅनडामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा जो हिस्सा आहे तो किती दिसतो? 4% इतका दिसतो। म्हणजेच काय की आजही आपण जर विचार केला तर प्रगत देशाच्या तुलनेमध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा कसा आहे? आजही तो जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि आजही ग्रामीण भागामधला मुख्य व्यवसाय जो आहे तो आपल्याला काय दिसतो? शेती असलेला दिसून येतो। त्यानंतर दुसरं म्हणजे रोजगार निर्मिती। रोजगार निर्मिती जी आहे त्या रोजगार निर्मितीत शेतीचं योगदान आहे, कारण शेती क्षेत्रामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे। कारण शेती क्षेत्रामध्ये अजूनही यांत्रिकीकरण जे आहे त्या यांत्रिकीकरणाचा पुरेसा विकास म्हणू किंवा प्रगती जी आहे ती झाली नाही। आजही श्रमाच्या साहाय्याने किंवा श्रमिकांच्या साहाय्याने शेतीची जास्तीत जास्त जी कामं आहे ती केली जातात आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर 1950-51 मध्ये 1950-51 मध्ये
शेतीवर विसंबून असणाऱ्यांचं प्रमाण जे होतं ते 70% होतं. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचं जे प्रमाण होतं ते 70% होतं. आणि जर 2011 मध्ये पाहिलं तर ते आपल्याला 54%. 2011 मध्ये जर ते प्रमाण पाहिलं आपण तर 2010-11 मध्ये ते प्रमाण 54% असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय की रोजगार निर्मितीमध्ये आजही आपल्याला शेतीचं जे स्थान आहे ते महत्त्वाचं दिसतं. कारण कितीही उद्योग क्षेत्राचा आणि सेवा क्षेत्राचा विकास झाला असला तरी सुद्धा आजही रोजगार निर्मितीमध्ये शेतीचं जे योगदान आहे हे आजही 54% जे आहे ते 54% योगदान आपल्याला शेती क्षेत्राचं दिसून येतं. आणि म्हणून रोजगार निर्मितीमध्ये शेतीचं जे योगदान आहे ते आजही जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक जे व्यवसाय आहे, दुग्धपालन आहे, कुक्कुटपालन आहे, पशुपालन आहे, इतर कुटीर उद्योग आहे, हे सर्व उद्योग शेतीपूरक उद्योग असतात आणि त्यामधूनही बऱ्याचशा लोकांना रोजगार प्राप्त होतो. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून, एक महत्त्वाचा घटक म्हणून सुद्धा शेतीकडे बघितलं जातं. म्हणून रोजगार निर्मितीमध्ये शेतीचं महत्त्वाची भूमिका किंवा महत्त्वाचं योगदान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर परकीय व्यापारामध्ये सुद्धा शेतीचं महत्त्व आहे. परकीय व्यापार ज्याला आपण विदेशी व्यापार म्हणतो, परकीय व्यापारात सुद्धा शेतीचं जे महत्त्व आहे ते दिसून येतं. परकीय व्यापारामध्ये शेतीचे महत्त्व आहे. जो विदेशी व्यापार आपला होतो या विदेशी व्यापारामध्ये सुद्धा शेतीचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. आपल्या देशाच्या निर्यातीमध्ये चहा आहे, कॉफी आहे, मसाल्याचे पदार्थ आहे, ज्यूट आहे, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर जे काही इतर त्याला म्हणतो सुती कापड आहे. या विविध वस्तू ज्या आहे, या विविध वस्तूंची जी निर्यात आहे ती आजही मोठ्या प्रमाणावर दिसते. आणि पुन्हा त्यात वाढ होऊन आपण पाहतो की अलीकडच्या निर्यातीमध्ये आपल्याला अन्नधान्याची निर्यात सुद्धा एकीकडे आपण पाहिलं 1980च्या दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागली होती. परंतु आज मात्र भारतामध्ये अन्नधान्याची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर निर्यात सुद्धा आपल्याला होताना दिसून येते. त्यामध्ये गहू आहे, तांदूळ आहे, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर फुलांची जी निर्यात आहे ती फुलांची निर्यात सुद्धा दिसून येते. म्हणजेच परकीय व्यापारामध्ये कृषी मालाची जी निर्यात आहे ते निर्यात वाढल्यामुळे आपल्याला विदेशी चलन जे आहे ते विदेशी चलन आज आपल्याला प्राप्त होताना दिसते. म्हणजेच परकीय व्यापारामध्ये शेतीचं जे महत्त्व आहे ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येतं. म्हणजे आज जर आपण पाहिलं की निर्यातीमध्ये म्हणजे शेतमालाच्या निर्यातीमध्ये शेतीचा जो हिस्सा आहे तो जवळपास 13.79% दिसतो. 13.79% जो हिस्सा आहे तो कशाचा आहे? कृषी मालाचा आहे. म्हणजे निर्यातीमध्ये कृषी मालाचा जो हिस्सा आहे तो दिवसेंदिवस जो आहे तो वाढताना आपल्याला दिसून येतो. त्या मानाने आपली जी आयात आहे ही आयात मात्र कमी झालेली दिसते. जवळपास 3%च्या जवळपास आपली आयात जी आहे ती कृषी मालाची आहे, परंतु निर्यात मात्र 13.79% आहे. म्हणजेच परकीय व्यापारामध्ये सुद्धा शेतीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्यानंतर आपण पुढचा जो मुद्दा आहे तो पाहू की उद्योगांना लागणारा कच्चा माल. उद्योगधंद्यांना लागणारा जो कच्चा माल आहे हा कच्चा माल सुद्धा कशामधून मिळतो? आपल्याला शेतीमधून मिळतो. उद्योगांना लागणारा जो काही कच्चा माल आहे हा सर्व कच्चा माल जर कुठे मिळत असेल तर तो शेतीमधून मिळतो. अनेक जे उद्योग आहे ते शेतीवर आधारित आहे. ॲग्रोबेस इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो, हे सर्व उद्योगांना लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल शेतीमधून मिळतो. जेवढं शेती उत्पादन जास्त होईल तेवढा या उद्योगांचा विकास जास्त होईल. त्यामध्ये मग कोणकोणते उद्योग येईल? कापड उद्योग आहे, शेतीवर अवलंबून आहे. तेल उद्योग आहे, ज्यूट उद्योग आहे, त्यानंतर डाळ उद्योग आहे. हे सगळे जे उद्योग आहे त्यानंतर आपण पाहू की वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला आपण म्हणू जाम आहे, जेली आहे, सरबत आहे ना, पापड आहे, लोणची आहे, असे विविध प्रकारचे उद्योग आहे. लहान मोठे सगळे उद्योग हे उद्योग आपल्याला कशावर दिसतात?
सगळे ॲग्रो बेस्ड दिसतात किंवा शेतीवर आधारित असलेले हे उद्योग दिसतात. आणि म्हणून साखर उद्योग असेल, ज्यूट उद्योग असेल, कापड उद्योग असेल, ह्या सगळ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल शेतीमधून मिळत असल्यामुळे आपण शेतीला विकासाचं इंजिन असंही म्हणतो. जोपर्यंत हे इंजिन वेग घेणार नाही तोपर्यंत मागचे जे डबे आहे म्हणजे उद्योगाचे तेही वेग घेणार नाही. आणि म्हणून शेती मधून निघणारा जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर उद्योगांचा विकास अवलंबून असतो. आणि म्हणून उद्योगांना लागणारा कच्चा माल शेती क्षेत्रामधून मिळतो आणि त्यावरच देशाच्या उद्योगधंद्यांचा विकास आहे हा अवलंबून असतो. आणि म्हणून शेती क्षेत्राचं हेही महत्व आहे की उद्योगांना लागणारा कच्चा माल पुरवणारी शेती ही अतिशय महत्वाचा काय आहे घटक आहे किंवा शेतीच्या विकासावरच उद्योगांचा जो विकास आहे हा निर्भर आहे किंवा अवलंबून आहे. त्यानंतर औद्योगिक वस्तूंसाठी बाजारपेठ. औद्योगिक वस्तूंसाठी बाजारपेठ जी आहे हे सुद्धा शेतीचं महत्व आहे. औद्योगिक वस्तूंसाठी बाजारपेठ. ज्या काही वस्तू शेतीसाठी लागतात त्या शेतीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या औद्योगिक वस्तू ज्याच्यामध्ये आपण म्हणू की ट्रॅक्टर शेतीसाठी लागणारी आहे, लोखंडी नांगर आहे, मळणी यंत्र आहे, कापणी यंत्र आहे, विविध अवजार आहे, त्यानंतर खत आहे, बी बियाणं आहे, कीटकनाशक आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या वस्तू आहे. म्हणजे या उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहे या वस्तूंना सुद्धा बाजारपेठ प्राप्त केव्हा होईल जेव्हा कृषी क्षेत्रामधून ही मागणी राहील किंवा कृषी क्षेत्रामधून या औद्योगिक उत्पादनांना मागणी राहील. आणि म्हणून या औद्योगिक वस्तूंसाठी कशासाठी आपण पाहिलं की ट्रॅक्टर आहे है ना, मळणी यंत्र आहे, कापणी यंत्र आहे, हे सगळे विविध प्रकारची अवजार आहे, लोखंडी नांगर आहे, त्यानंतर आहे ना पंप आहे, हे सगळे जे वस्तू आहे ह्या वस्तूच्या नंतर बी बियाणे आहे, खते आहे, ह्या सगळ्या वस्तू बी बियाणे आहे, खते आहे, कीटकनाशके आहे, ह्या सगळ्या वस्तूंना मार्केट किंवा बाजारपेठ केव्हा प्राप्त होईल जेव्हा कृषीसाठी या वस्तूंची मागणी जास्त राहील तेव्हा. आणि म्हणून औद्योगिक वस्तूंसाठी बाजारपेठ जी आहे ही प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा कोण करतं? शेती करते. आणि म्हणून तेही एक महत्व आपल्याला सांगता येईल की औद्योगिक वस्तूंसाठी बाजारपेठ प्राप्त करून देण्याचं जे काम आहे ते शेतीमधून होत असतं. त्यानंतर पशुपालन जे व्यवसाय आहे त्या पशुपालन व्यवसायासाठी पूरक पशुपालन व्यवसाय जे आहे या पशुपालन व्यवसायासाठी सुद्धा पूरक आहे. कारण पशुपालन जे व्यवसाय आहे किंवा जेवढे काही कुक्कुटपालन असेल, शेळी पालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, या सर्व व्यवसायांना किंवा पशूंना लागणारा जो चारा आहे हा चारा सुद्धा कुठून मिळत असतो? शेतीमधून मिळत असतो. आणि म्हणून शेती व्यवसाय याला पशुपालन व्यवसाय कसा आहे? पूरक आहे किंवा शेतीवरच पशुपालन व्यवसायाचा जो विकास आहे तो विकास अवलंबून असतो. आणि तो शेतीला पूरक व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन हे काही असेल हे सगळे व्यवसाय त्यांना करता येतात. आणि सोबतच दुधापासून बनण्यात येणारे विविध जे पदार्थ आहे त्या पदार्थांची विक्री करून सुद्धा शेतकऱ्याला शेतीसोबतच उदरनिर्वाहाचा एक साधन जे आहे ते साधनही काय होतं? प्राप्त होतं. आणि म्हणून पशुपालन जो व्यवसाय आहे या पशुपालन व्यवसायाला पूरक म्हणून सुद्धा शेतीकडे बघितल्या जातं. त्यानंतर परिवहन क्षेत्रामध्ये योगदान. परिवहन जे क्षेत्र आहे परिवहन क्षेत्रामध्ये सुद्धा योगदान आहे कृषीचं. कशा पद्धतीचं योगदान कृषीचं परिवहन क्षेत्रामध्ये आहे ते आपण पाहू की शेतीमधून निघणारा जो शेतमाल आहे तो शेतमाल हा रस्ते वाहतुकीद्वारे, रेल्वे वाहतुकीद्वारे किंवा विदेशामध्ये जर शेतमाल निर्यात करायचा असेल तर जल वाहतुकीच्या द्वारे हा माल जो आहे त्याची ने-आण केली जाते. आणि त्यामुळे काय होतं की परिवहन क्षेत्राला जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कृषी
मधील माल वाहतुकीमुळे प्राप्त होत असतं। तर जर कृषी उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जो आहे तो परिवहन क्षेत्राच्या उत्पन्नावर होत असतो आणि त्यामुळे कृषीचं उत्पादन जितकं जास्त तितकं परिवहन क्षेत्रामध्ये रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल, जल वाहतूक असेल तर या सर्व मार्गांना मिळणारं उत्पन्नही वाढतं आणि म्हणून परिवहन क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचं महत्त्वपूर्ण काय आहे योगदान आहे किंवा परिवहन क्षेत्रामध्ये मिळणारे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कृषीचं उत्पन्न जास्त तर कृषी उत्पादन जितकं जास्त तितकं परिवहन क्षेत्रापासून मिळणारं उत्पन्न सुद्धा वाढत असतं आणि म्हणून ते सुद्धा एक आपल्याला महत्त्वाची भूमिका जी आहे शेतीची ती सांगता येईल। त्यानंतर जनतेला अन्न पुरवठा जो आहे, जनतेला होणारा जो अन्न पुरवठा आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जनतेला होणारा जो अन्न पुरवठा आहे हा पूर्णतः कशामधून होत असतो, शेतीमधून होत असतो। आपण पाहू की शेत जमिनीतून अन्नधान्य आणि रोख पिकांचं उत्पादन होत असतं। तर समस्त देशवासियांना किंवा जनतेला जे काही अन्नधान्याचा पुरवठा आहे तो पुरवठा सुद्धा शेती क्षेत्रामधून होत असतो किंवा संबंध देशाचं जे पोट आहे हे शेतीमधील अन्नधान्यावर अवलंबून असतं आणि म्हणून आपल्या समस्त जनतेला अन्नधान्याचा पुरवठा जो आहे तो अन्नधान्याचा पुरवठा करण्यामध्ये सुद्धा शेतीची काय आहे महत्त्वपूर्ण अशी भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येतं। कारण शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये देश हा नेहमी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कृषीचं महत्त्व आहे। आपण पाहिलं की 1965-66 मध्ये जी हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीनंतर शेती क्षेत्रामध्ये जे आमूलाग्र बदल घडून आले त्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये देशात एक प्रकारची स्वयंपूर्णता आली किंवा देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी झाला। 1980 च्या पुढे देशामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णता आली आणि एक जे सरकारचं स्वप्न होतं की भूकमुक्त भारत निर्माण करण्याचं ते भूकमुक्त भारत निर्माणाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न सुद्धा या कृषी विकासाच्या माध्यमातून साकार झाल्याचं आपण पाहिलं। आणि शेवटचं आहे की आर्थिक नियोजनाला मदत। 9 आपण पाहू की आर्थिक नियोजनाला मदत ही सुद्धा कृषीचा एक महत्त्वपूर्ण योगदान आहे की आर्थिक नियोजन जेव्हा राबवलं जात असतं तेव्हा आर्थिक नियोजन राबवत असताना कृषीला अतिशय महत्त्वाचं स्थान जे आहे ते स्थान दिलं जातं। कारण आर्थिक नियोजन जेव्हा राबवण्यात येतं तेव्हा शेती हा मुख्य मुद्दा किंवा मूलाधार ठेवून किंवा शेती विकासाकडे जे लक्ष आहे ते लक्ष केंद्रित करून आर्थिक नियोजन राबविलं गेलं पाहिजे। जसं पाहिलं आपण की भारताची पहिली पंचवार्षिक योजना जेव्हा राबविण्यात आली तेव्हा तिचा मुख्य उद्देश होता शेती विकास घडवून आणणे आणि जे लक्ष विकासाचं निश्चित करण्यात आलं होतं त्या लक्ष्यापेक्षाही जास्त यश या पहिल्या पंचवार्षिक योजनेला प्राप्त झालं। कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य ध्येय किंवा उद्दिष्ट होतं शेती क्षेत्राचा विकास घडवून आणणे। पण आपण बघितलं की दुसरी आणि तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मात्र उद्योग क्षेत्रावर जास्त भर देण्यात आलं, मात्र शेती दुर्लक्षित राहिली आणि त्यामुळे काय होतं की अनेक दुष्परिणामांचा जो सामना आहे तो अनेक दुष्परिणामांचा सामना या देशाला या पंचवार्षिक योजनांदरम्यान करावा लागला। या दरम्यान म्हणजे या दोन्ही पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये अन्नधान्याची तूट देशामध्ये निर्माण झाली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची आयात जी आहे ती आयात सुद्धा करावी लागली होती आणि सोबतच कृषी क्षेत्रावर आधारित असणारे जे उद्योगधंदे आहे त्याची गती सुद्धा आपल्याला कमी झाल्याचं या काळामध्ये दिसून आलं आणि त्यामुळे शेतीला बाजूला सारून देशाच्या विकासाचं स्वप्न पाहता येत नाही किंवा आर्थिक नियोजन जेव्हा राबवलं जातं तेव्हा नियोजन राबवत असताना शेती विकास जो आहे हा डोळ्यासमोर ठेवूनच नियोजन राबविलं गेलं पाहिजे। तर अशा पद्धतीने ही सगळी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय महत्त्व आहे ते महत्त्व आपण या सर्व मुद्द्यांच्या
ठिकाणी पाहिलं की राष्ट्रीय उत्पन्नामधला जो हिस्सा आहे ते, त्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका शेतीची आहे, परकीय व्यापारामध्ये शेतीचं अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे, औद्योगिक ज्या वस्तू आहे त्यांना बाजारपेठ प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून शेतीचं महत्त्व आहे, पशुपालन व्यवसाय जो आहे शेतीपूरक व्यवसायामध्ये त्या व्यवसायाचा समावेश होतो, तर ते सुद्धा पशुपालन व्यवसाय जो आहे हा सुद्धा कृषीवर निर्भर आहे आणि परिवहन क्षेत्रामधलं योगदान जनतेला अन्न पुरवठा करणारं क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्राकडे पाहिलं जातं आणि शेवटी आपण पाहिलं की आर्थिक नियोजना राबवत असताना सुद्धा कृषीला अतिशय महत्त्वपूर्ण जी भूमिका आहे ती भूमिका सरकारला लक्षात घ्यावी लागते। तर हे सर्व मुद्दे आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय महत्त्व आहे हे स्पष्ट करताना पाहिले। यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथे थांबणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणं कोणती ती पाहावयाची आहे।